प्रस्तावित पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा आक्रमक असा विरोध होतोय। खरं तर हे सर्व शेतकरी आज शरद पवार यांना भेटायला आलेले होते। हे सर्व शेतकरी सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। शरद पवार यांना तुम्ही भेट घेतली, काय शरद पवारांनी तुम्हाला आश्वासित केलं? ते सांगतो की हे जे आमचे आंदोलक आहेत यांचे सगळे संसार शरद पवारांनी उभे केले असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आमचे आंदोलक सगळे शरद पवारांना देव मानतात। त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्यांनी साकडं घातलं की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला विमानतळ नको। त्याच्यावर शरद पवारची रिॲक्शन पॉझिटिव्ह होती। फक्त ते म्हणले की आता आपण सगळ्यांची सल्लामसलत करू, म्हणून त्यांनी सीएमला फोन लावला। सीएम फोनवर नाही आले, का मीटिंग असेल म्हणून DCMला लावला। DCM आले, पवार अजित पवारांशी बोलणं झालं आणि अजित पवारांना त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या शेतकऱ्यांची मीटिंग घ्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या। त्यांच्यानंतर आम्हाला सांगितलं की त्यांचं सगळ्यांचं होऊ द्या, तोपर्यंत आम्ही सरकारलाही सांगतो। आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की सरकारला सांगा की मी निगोशिएशन करतोय, मी सांगेपर्यंत आता इथं हालचाल करू नका। त्याप्रमाणे असं आम्हाला वाटतंय की आता पहिल्या या सगळ्या मीटिंग होतील, फायनल मीटिंग शरद पवारबरोबर होईल। पहिलं आमची जी मागणी आहे ती आम्ही लावून धरणार, मग दुसरी ज्या मागण्या आहेत की किंमत किती द्यायची वगैरे त्या मागण्यासाठी नंतर घोळ घालतात, त्याला काय अर्थ राहणार नाही। खरं तर गावकरी असतील, महिला असतील, सर्व शेतकरी सर्व तुम्ही आक्रमक आहात। कालच्या एका बैठकीमध्ये अजित पवार यांनी असं म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधू आणि सर्व ठरवूयात असं म्हटलं जात आहे। काय वाटतंय सर्व तुमची सर्वांची भूमिका काय? सर्वांची शेतकऱ्यांची भूमिका एकच असणार आहे की हे विमानतळ आम्हाला नकोयचं आहे, ह्या मतावरच ती ठामेल। आणि त्याचबद्दल आता अजितदादांनी आम्हाला तशी शेतकऱ्यांची चर्चा करण्यासाठी वेळ पण म्हणजे घेऊन देत आहेत आपले आदरणीय आपले पवार साहेब। तर त्यांच्याशी चर्चा करून आम्हाला सर्व शेतकऱ्यांना थोडंसं पॉझिटिव्ह वाटलं, कारण पवार साहेब आपले हे शेतकऱ्यांचे मेन म्हणजे माणूस, म्हणजे देव माणूस आहे हा शेतकऱ्यांसाठी। त्याच्यामुळं त्यांच्याशी चर्चा करून जर आम्हाला सकारात्मक वाटत असेल तर आमचा शेतकरी खुश झाला आहे। आणि आज त्यांच्यामुळं आज आपल्याला अजितदादांची पण चर्चा करायला वेळ मिळालेली आहे। तर शरद पवारांना भेटलात तुम्ही, काय शरद पवारांनी तुम्हाला आश्वासित केलं, काय सांगितलं? आमचा विरोध आहे म्हणून आम्ही पवार साहेबांना सांगितले। ते म्हणले सर्व बाजूने आपण चर्चा करू, शेतकऱ्यांशी बोलून संवाद करून अजितदादांशी बोलून सांगू म्हणून। पण तुमच्या जमिनीच्या बदल्यात चांगला मोबदला देतोय असंही शासनाकडून सांगण्यात येतंय, तर तुम्ही कुठल्या भूमिकेवरती ठाम आहात? आम्ही आमच्या शेतीशी निगडीत आहे, आम्ही आमची काळजी देणार नाही, आम्ही मोबदल्याचा विचार करणार नाही। कारण आम्ही मोबदला घेऊन जाणार कुठं, खाणार काय? आणि आमची पुढची पिढी, आमच्या सुनाबाळा हे बाहेर जाऊन सुरक्षित राहणार नाहीत। आमच्या गावचा बळी असतो, त्यामुळं आम्ही आमचं गाव सोडू शकत नाही। त्यामुळे आम्ही मोबदल्याला किंमत देत नाही, आम्ही आमच्या काळी आईला महत्त्व देतो, पण आम्ही आमची काळी मोबदल्यात किंमतच करू शकत नाही। म्हणजे तुम्ही काळ्या मातीशी एकनिष्ठ आहात, मात्र शरद पवारांनी आता आश्वासित केल्यानंतर काय वाटतंय म्हणजे की नक्की ते पाठीशी उभं राहतात? ते शेतकऱ्यांचे अन्नदाते, त्यांना आम्ही म्हणजे आमच्या आजोबापासून आम्ही त्यांना देव मानलेले। आणि आम्हाला एवढंच वाटतं की पवार साहेब शेतकऱ्यांच्यावर अन्याय होऊन देणार नाही। पुरंदर तालुक्यातील हे 7 गावचे जे बाधित शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी शरद पवारांना भेटले आणि शरद पवारांना भेटल्याच्या नंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांना फोन लावला, मात्र मुख्यमंत्री व्यस्त असल्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला आणि त्यांनी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांशी संवाद साधा आणि या संवादातून काय तोडगा निघतोय का, खरं तर असं यांच्याशी अजित पवार यांच्याशी संवाद शरद पवारांच्या माध्यमातून झालेला आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शरद पवार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील असं या सर्व शेतकऱ्यांची भावना आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे।